चेअर जवळ बोलतोय. आमचं म्हणणं तुम्ही 15 दिवसापूर्वी साहेब आला तिथे, आम्ही तुम्हाला या संदर्भात दोष देत नाही, पण ह्याच्या आधी सुद्धा हेच प्रॉब्लेम चाललेले. या खुर्चीवर बसणारी लोक, यांना माहिती आहे साहेब प्रॅक्टिकली त्या उंबरल्यातनं लाईन देणं यांना जास्त सोयीस्कर आहे, पण ह्यांना फिरून दिला असा घास खायला लावताय रातानी. कशी लोक खाणार मला सांगा ना साहेब. आता साहेब आमची मागणी एवढीच आहे, पहिली तुम्ही कुठल्या पण परिस्थितीत साहेब एक तर आपण सहकार्याची भूमिका ठेवतो. माझं म्हणणं आम्हाला तुमच्या स्मार्ट मीटर पासून तुमच्या एमएसएमईचा डोक्याला तापच आहे. माझी कालची पेपरची बातमी तुम्ही वाचली असाल. आमचा रोज सकाळी एमएसएमई वर आहे. सर्वात जास्त साहेब जनतेला त्रास तुमच्या एमएसएमईचा आहे, 100% सांगतो. आमचं म्हणणं इतकंच आहे साहेब की ह्या लोकांना, ही लोक 10 दिवस स्वातंत्र्याला किती वर्ष झाली, 10 दिवस जर एखाद्याकडे लाईट गेला तर साहेब काय अवस्था व्हायला पाहिजे लोकांची. पाणी नव्हतं साहेब, लेकरं बाळ लहान लहान आहेत, इथं इन्चार्ज नाही, चार्ज दिलाय ना साहेबांकडे, इथं हे नाही, जबाबदार अधिकारी नाही. आणि साहेब बघा, मी व्हिडिओ त्या दिवशी साहेबांना पण तुम्हाला पाठवलाय बघा. अक्षरशः यांची हलगर्जीपणा किती आहे बघा. जर ह्याच्यानं पुन्हा शॉक लागला काय होणार मला सांगा. तोच मी तुम्हाला म्हणतोय, मी लाईन भरून आलो साहेब. आमची पहिली मागणी तुम्हाला तर साहेब आता तुम्ही बघितलं असेल काय परिस्थिती आहे तिथे. आमचं पहिली मुळात गोष्ट, आमची अशी पहिली मागणी आहे की साहेब एक माणूस तर तिथे एक्स्ट्रा स्टाफ वाढवा. जेव्हा गायक होते तेव्हा यांना सुद्धा माहिती असेल विषय आहे ना साहेब, प्रशासकीय विषय ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा पार्ट आहे, त्यासाठी वरच्या ऑफिसला. आता मी वरती ऑफिसलाच गेलेलो, ते नाही आहेत साहेब, खालती मिटिंगला गेले तहसीलदारला. मी आता मॅडमना पण फोन करतो इथून. माझं म्हणणं साहेब आमची एवढीच मागणी, पहिल्या दिवशी आलो ना साहेब, त्या दिवशी दापोली तालुक्यातील मळे गावात 4 जुलै ते 12 जुलै या दरम्यानच्या कालावधीत तब्बल 9 दिवस विद्युत पुरवठा खंडित होता. त्यानंतर सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे 9 दिवसांनंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र सध्या सुरू करण्यात आलेला विद्युत पुरवठा सतत खंडित होण्याची मालिका पुन्हा सुरू झाल्याने अनियमित विद्युत पुरवठ्याच्या या प्रकाराला कंटाळलेले मळे येथील ग्रामस्थांनी अखेर दापोली येथील विद्युत महावितरण कंपनीचे कार्यालयावर धडक दिली. याचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केले. यावेळी गुजर यांनी जालगाव विभागाचे असिस्टंट इंजिनियर वैभव सिंग यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना निरुत्तर केले. पुढील 2 दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत आणि विनाखंडित सुरू झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. यावेळी शिवसेना दापोली शहर प्रमुख आणि नगरसेवक संदीप चव्हाण, शिवसेना शहर समन्वयक प्रदीप गमरे या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मळे येथील शशिकांत फिलसे, संतोष फिलसे, अजय फिलसे, संदेश गोसावी, प्रवीण बांदे, विनोद बांदे, अजय बोवने, प्रितेश तेलप तसेच आगर वायंगणी येथील विक्रम पवार हे उपस्थित होते. मळे दापोली तालुक्यातील मळे परिसर आणि त्या परिसरातील त्या सगळ्या आजूबाजूच्या 5-10 गावांमध्ये गेली अनेक महिने लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू आहे. आत्ता मध्यंतरी जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये देखील त्या ठिकाणी गेले 10 दिवस त्या गावांमध्ये लाईट नव्हता. 2 दिवसापूर्वी लाईट सुरू झाला आहे, तो सुद्धा वारंवार त्या ठिकाणी जाण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळं एमएसएमईच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत होताना दिसत नाही. तिथल्या ग्रामस्थांची मागणी इतकीच आहे की ज्यावेळेला ती लाईन बंद होत असेल त्यावेळी उंबरलीतून लाईन त्यांच्या जवळ आहे, त्या लाईनच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी वीज पुरवठा केला जावा, जेणेकरून तिथल्या लोकांना 10 दिवस लाईटपासून वंचित राहता येणार नाही. अनेक प्रश्न त्या ठिकाणी गेली 20 ते 25 गाव आहे, पण त्या 20 ते 25 गावांसाठी त्या ठिकाणी फक्त एकच वायरमन त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आमची त्या ठिकाणी आज आम्ही एमएससीबीला या ठिकाणी विनंती केली की त्या ठिकाणी अजून एखादा कर्मचारी तुम्ही त्या ठिकाणी द्यावा, कारण 20 ते 25 गावं आणि कर्मचारी किती पुरा पाडणार. आणि म्हणून या सगळ्या लोकांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी एमएससीबीच्या इंजिनियर्सची या ठिकाणी भेट घेतली. त्यांना सांगितलं की तात्काळ या लोकांचे प्रश्न आहेत तिथे त्या ठिकाणी सोडवावे, कारण जर स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष होऊन देखील जर 10 दिवस लोक लाईट्सपासून वंचित राहत असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे, तिथल्या स्थानिक उद्योजकांचं नुकसान आहे. हे नुकसान टाळायचं असेल तर त्या ठिकाणी त्याची दुसरी व्यवस्था करणं गरजेचं आहे. डीपीची कॅपॅसिटी देखील 100 आहे, त्या ठिकाणी लाईटचा लोड देखील त्या ठिकाणी नाही आहे. अशा ठिकाणी आपण विशेष लक्ष घालून त्या ठिकाणचे प्रश्न सोडवले पाहिजे. यात जर प्रश्न सोडवले नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना सांगितलंय, आत्ता चांगल्या भाषेत येऊन सांगितलंय की पुढच्या वेळेला जर प्रॉब्लेम सुटले नाहीत, लोकांना त्रास होत असेल तर या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल, त्याला जबाबदार प्रशासन असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.